जागतिक बौद्ध परिषदेचे सचिव तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे धम्म जागृती अभियान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। आज वाशिम जिल्ह्यामध्ये मंगरुळपीर या ठिकाणी बौद्ध धम्म परिषद बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने इथे आयोजित करण्यात आली होती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माच्या माध्यमातून आम्हाला किती मोठं एक व्यापक प्लॅटफॉर्म आम्हाला बौद्ध धम्माच्या माध्यमातून दिला आहे तो आज या ठिकाणी संपूर्ण जमलेल्या उपासकांना सांगण्यात आला। बौद्ध धम्माच्या माध्यमातून कशा पद्धतीने RSSच्या लोकांनी बौद्ध धम्मामध्ये भेसळ केलेली आहे, घुसपेट केलेली आहे। नरेंद्र मोदी असो, योगी आदित्यनाथ असो, हे लोक भारताच्या बाहेर जाऊन बौद्ध धम्माचा कसा फायदा घेत आहेत आणि बुद्धाच्या नावाखाली भारतामध्ये पैसा आणून अडाणी अंबानीला कसा देत आहेत आणि आम्ही जी खरे बौद्ध या देशामध्ये आहोत त्यांना आम्हाला हिंदू धर्मातल्या ब्राह्मणी धर्मातल्या या व्यवस्थेमध्ये अडकून ठेवून आमच्या हातून किती मोठं शस्त्र, आमच्या हातून किती मोठी व्यवस्था या लोकांनी हिरावून घेतलेली आहे। अशा विषयांवर आज संपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन झालं। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून वाशिमला या जिल्ह्याला प्रभारी म्हणून श्रीकांत सुर्वे यांची नियुक्ती आजच्या या कमिटीच्या माध्यमातून झालेली आहे। या जिल्ह्यामध्ये गणना स्वतंत्रपणे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्वतः करेल। गावागावात जाऊन, खेड्याखेड्यामध्ये जाऊन आमचा जो बौद्ध आहे तो कुठे कुठे राहतो त्याचा संपूर्ण आराखडा तयार करण्याचं काम, त्याचा संपूर्ण डेटाबेस तयार करण्याचं काम बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही आज या जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे। या कार्यक्रमाचं आज अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही आयोजन केलं होतं। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू आदरणीय राजरत्नजी आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच जागतिक परिषदेचे सचिव यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रबोधनाचा आणि बौद्ध उपासकांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेकडो अनुयायांनी उपस्थिती दर्शविली आणि या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, त्यांचा अभिनंदन करतो। खान किंग मलक, रहने वाला मंगरुळपीर, जिला वाशिम, महाराष्ट्र। आज हमारे मंगरुळपीर में बहुत खुशी की बात है कि आज हमारे यहाँ पे डॉक्टर बाबा साहेब भीमराव जी अम्बेडकर के पर पोते रतन राज जी अम्बेडकर साहब का प्रोग्राम मंगरुळपीर में था। मुझे बहुत ज़्यादा खुशी हुई तो मैं उनको सुनने के लिए यहाँ आया और मैंने देखा कि यहाँ पे हजारों लोगों ने राज्य रतन साहब जी अम्बेडकर जी का उन्होंने यहाँ पे विचार सुने। हम लोग बहुत प्रभावित हुए उनके विचारों को सुनकर, बहुत अच्छा लगा। एक मैंने अपने तरफ से राजरतन जी अम्बेडकर साहब को एक मंगरुळपीर की तरफ से तोहफा, मुस्लिम समाज की ओर से एक तोहफा दिया है। वो भगवान गौतम बुद्ध साहब की मूर्ति मैंने उनको पेश की है और उन्होंने बहुत ही खुशी के साथ में कबूल किया है। तो बहुत हमारे लिए सौभाग्य की बात थी कि इतने बड़े डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के परपोते रतन राज जी अम्बेडकर साहब यहाँ आए, उन्होंने कीमती समय मंगरुळपीर को दिया और प्रोग्राम बहुत अच्छा हुआ। हमें बहुत ज्यादा खुशी है। हम राज रतन जी अम्बेडकर साहब का स्वागत करते हैं। यावेळी बोलताना ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या संघटनेची नोंदणी करताना जी 10 उद्दिष्टे निर्धारित केली होती त्यातील 1-2 उद्दिष्टे सोडली तर इतर कोणत्याही उद्दिष्टांवर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून कार्य झाले नसल्याने या 10 उद्दिष्टांच्या ब्लूप्रिंटवर काम करण्याच्या निर्धाराने आपण वाशिम जिल्ह्यात आल्याचे सांगितले। भारतामध्ये बौद्ध धम्माच्या विकासाकरिता व माझा निर्धार बघून ही उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता जागतिक बौद्ध परिषदेने विश्वातील बौद्ध राष्ट्रांनी बाबासाहेबांच्या निधनानंतर भारताला व मला प्रथमच जागतिक बौद्ध परिषदेचे सदस्य व सचिव पद मिळाल्याचे निदर्शनास आणून दिले। त्यामुळे आपण तुमच्या हितासाठी जागतिक बौद्ध राष्ट्रांकडून भरीव मदतही आणणार असल्याची यावेळी त्यांनी ग्वाही दिली। प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाजशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम।